गणपती बाप्पा मंगलमूर्ती. नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो. आपली जी श्री गणेशोत्सवाची पर्वणी आहे, आपण ठिकठिकाणी जाऊन जे मंडळ आहे त्यांना भेट देत आहे आणि त्यांच्या मार्फत मंडळाचा इतिहास असो किंवा यावर्षीचं त्यांचं औचित्य काय, श्री गणरायाचरणी त्यांची प्रार्थना काय, या सर्व ज्या बाबी आहे त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सद्यस्थितीमध्ये आपण आलेलो आहे CSMW बॉईज अर्थात छत्रपती शिवाजी महाराज वार्ड जे मंडळ आहे, गणेश मंडळ, त्या ठिकाणी आज आलेलो आहे. या मंडळाला जवळपास 50 वर्ष पार झालेले आहे आणि 51 वर्ष यावर्षी लागलेलं आहे. हे मंडळ यावर्षी काही वेगळं असं घेऊन आलेलं आहे. आता ते काय ते संबंधी तुम्हाला समोर कळणारच. तत्पूर्वी जे मंडळाचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्याच मार्फत जी मंडळाची संपूर्ण माहिती आहे त्यांच्याच मार्फत त्याला जाणून घेऊ. आपले जे अशोक बाबर दादा आहेत, आता मंडळाच्या स्थापनेपासून ते इथं आहेत आणि आजही आहेत. आता मंडळाची संपूर्ण माहिती त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ. छत्रपती शिवाजी महाराज वार्डातील गणपतीची स्थापना 1973 रोजी झाली आहे. त्यावेळेस पुष्पावंती नावाने गणपती मंडळ प्रसिद्ध होतं आणि कालांतराने पुष्पावंती मंडळाचं नाव रद्द हे करून छत्रपती शिवाजी महाराज मंडळ करण्यात आलं आणि तेव्हापासून आजपर्यंत जवळपास छत्रपती शिवाजी महाराज मंडळाची आणि शिवाजी वार्डातली स्थापना जी झालेली आहे छत्रपती गणेशाची, ती जवळपास 51 वर्ष 50 झाली आहे आणि आता 51 वर्ष हे चालू आहे. आणि वेगवेगळे उपक्रम आणि मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं जाते आणि भव्य प्रकारे असे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जाते. जवळजवळ 11 दिवस सतत कार्यक्रम असतात आणि कार्यक्रमाचा लाभ पुष्पावंती शहरातील व बाहेरगावाच्या लोकांना त्या कार्यक्रमाचा लाभ घेता येतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महापंगतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाच्या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी सगळ्या भव्य भक्तांनी यावं असं या ठिकाणी मी आमंत्रित करतो व पुढील माहिती आशिष भाऊ देशमुख बोलतो. आता या ठिकाणी आपले जे सद्यस्थितीमधले गेम चेंजर म्हणून ओळखले जाणारे आपले आशिष दादा आहेत, त्यांची सुद्धा आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहे. तत्पूर्वी त्यांना एक अगदी छोटासा प्रश्न आहे. ते ठिकठिकाणी भेट देत आहे श्री गणेश मंडळ, असं त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना जे प्रोत्साहनही देत आहे. आता त्यांच्याच मार्फत सदर गणेश मंडळ कशा प्रकारे त्यांना वाटलं आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊ. छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ माझ्या लहानपणापासून मी बघतो आहे. माझा जन्म 1972 सालचा आणि दुसऱ्याच वर्षी या मंडळाची स्थापना झाली. आणि ज्या वेळेस मी या मंडळाच्या जेव्हापासून मला समजायला लागलं, मी इथे यायला लागलो, त्यावेळेसपासून मी बघतोय की अनेक सामाजिक उपक्रम, समाज जागृतीचं काम आमच्या छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे. मग ते समाजाच्या संदर्भातलं कुठली आपत्ती जर एखादी सार्वजनिक आपत्ती आलेली असेल तर त्यावेळेस सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराज मंडळाचे सगळे जे कार्यकर्ते होते ते समोर धावून जायचे. आज छत्रपती शिवाजी महाराज मंडळाच्या बाबतीमध्ये पुसदची जर परंपरा जर आपण बघितली तर गेल्या अनेक वर्षांपासून ज्या वेळेस TV, आपलं चित्रपट हे माध्यम अतिशय दुर्मिळ असं होतं, त्यावेळेस इथे ऑर्केस्ट्राचं आयोजन लोकांच्या मनोरंजनाकरता वेगवेगळ्या स्वरूपातली नाटकं या ठिकाणी यायचे. दंडार नृत्य जे राहायचं ते सुद्धा आम्ही या ठिकाणी लहानपणापासून बघत आलेलो आहोत. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम या छत्रपती शिवाजी महाराज मंडळाच्या या माध्यमातून आमचे सर्व कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी करत होती. आणि तीच परंपरा आजपर्यंत शरद भाऊ आणि त्यांच्या सगळ्या काही जे काही कार्यकर्ते बंधू आहेत त्या सगळ्यांनी मिळून अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये आजही त्या मंडळाची परंपरा कायम ठेवलेली आहे. आता आपण अगदी जे आपले अशोक भाऊ त्यांना एक प्रश्न करू. आम्ही एक बॅनर बघितलं आपल्या मंडळामार्फत लावण्यात आलेला आहे. सद्यस्थितीमध्ये या बॅनरने तुम्ही काय संदेश देण्याचा एक प्रयत्न करत आहात? बॅनर लावल्याचं कारण असं आहे की जे आज समाजामध्ये दुष्ट व्यक्तींची मानसिकता जी वाढली आहे, ती मानसिकता कमी होण्याच्या दृष्टिकोनातून आणि असे प्रकार जे समाजात घडत आहेत की ते आपण कधी ऐकले नाही आणि कधी ऐकणार सुद्धा, ऐकण्याची मानसिकता नाही, असे प्रकार थांबले गेले पाहिजे आणि समाजामध्ये याचा चांगला एक संदेश गेला पाहिजे. या उद्देशाने हा उपक्रम या ठिकाणी राबवला गेला आहे. आशिष दादा, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे. आपण बघत आहे की दिनांक 1 सप्टेंबर 2024 ला
आपल्या पुसद तालुक्यासह जे खेडेगाव आहे त्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे, मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर श्री गणराया चरणी तुमची प्रार्थना काय राहील यावर्षी? यावर्षी गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना राहील की जे माझे शेतकरी बांधव आणि शेतकरी भगिनी जे आहेत यांच्या शेती पूर्णपणे खरडून गेलेल्या आहेत, त्या सर्व शेती लवकरात लवकर दुरुस्त करण्यात याव्या, शासनाच्या मार्फत भरपूर त्यांना मदत मिळावी. आम्ही सुद्धा यावेळेस माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सगळ्यांना मी दरवर्षी वर्गणी देत असतो, परंतु यावर्षी सुद्धा वर्गणीचा जो काही निधी आहे तो माझ्या आणि माझ्या मित्रमंडळांनी सगळ्यांनी मिळून असं ठरवलेलं आहे की जे खरोखर गरजू आहे, जे पूरग्रस्त आहे, आपत्तीग्रस्त आहेत, त्यांचा संसार उभा करण्याकरता आपण ही आर्थिक मदत केली पाहिजे आणि म्हणून आम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत. नक्कीच या ठिकाणी आपण बघत आहे की जे छत्रपती शिवाजी महाराज जे गणेश मंडळ आहे त्या ठिकाणी अतिशय जे वेगवेगळे संदेश देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जे श्रींची मूर्ती आहे ती मातीची सुद्धा आहे आणि जे पर्यावरणपूरक जे वसा छत्रपती शिवाजी महाराज मंडळाने हातात घेतलेला आहे आणि घेतही राहील असा त्यांचा निर्धार आहे. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद. ओम नमो भगवते श्री गजानन बाबा, श्री गजानन बाबा, श्री गजानन बाबा. जय जय सच्चिद सर्वस्वामी गणराया, स्वामी गणराया, अवतरणासी भुवन जन्मताराया. जय 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 सच्चिद